नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे पान असोसिएशनच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाने सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारीवर घातलेल्या 1 वर्षांच्या बंदीविरुद्ध पुणे पान असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्र शासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे पान व्यावसायिकांना आर्थिक अडचणी आल्या आहेत. तसेच काही दिवसांवर दिवाळी आली असून पान व्यावसायिकांना मात्र अजूनही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पान व्यावसायिकांनी वेळोवेळी त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करूनही महाराष्ट्र शासन पान व्यावसायिकांच्या मागण्यांची काही सुद्धा दखल घेत नाही. यासाठी पुणे पान असोसिएशनने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले, असे पुणे पान असोसिएशनचे अध्यक्ष शरद मोरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात अत्यंत उग्र आंदोलनाच्या पावित्र्यात पान व्यावसायिक उभे ठाकले आहेत. पुढील आंदोलनामध्ये महामोर्चाचे नियोजन करण्यात येणार आहे आणि या महामोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 25 ते 30 हजार पान व्यावसायिक सामील होणार असल्याची माहितीही मोरे यांनी दिली. 2 महिने उलटूनही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी न सापडल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झाल्यानंतरही मारेकरी शोधण्यास अपयश आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलापासून SSPMS शाळा येथील शिवाजी पुतळ्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक सुभाष वारे, डॉक्टर हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित अभ्यंकर यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, मुस्लिम सत्यशोधक समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खुनी सनातनी ही घोषणा योग्य आहे. पोलीस नक्षलवाद्यांना घाबरतात, तसेच ते सनातन्यांनाही घाबरतात. 2 महिने उलटले तरीही डॉक्टर दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. मारेकऱ्यांचा तपास लागेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मानधन घेऊ नये. डॉक्टर दाभोळकर संविधान आणि विवेकवादी विचार मानणारे होते. त्यांच्या निर्गुण हत्येचा तपास त्वरित लागायला हवा. दहशतवादी प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या सरकारला धडा शिकायल्याशिवाय राहणार नाही. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना पाय उतार होण्याची वेळ आली होती, तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकेल. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवायलाही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ज्योतिषशास्त्र हे मनोबल वाढवणारे शास्त्र असल्याचे मत प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर KS संचेती यांनी व्यक्त केले. चिरंजीव प्रकाशनच्या वतीने टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक रांची ढेरे यांना गुरुवर्य म.दा. भट पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित न राहू शकल्याने ढेरे यांच्या निवासस्थानी त्यांना गौरवण्यात आले. बेंगलोर येथील योगाचार्य डॉक्टर HR नागेंद्रजी यांना काशीनाथ तोष्णीवाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी 10,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरोजादेवी राठी स्वातंत्र्य सेनानी पुरस्काराने औरंगाबाद येथील ज्येष्ठ समाजसेविका चंदाबेन जरीवाला यांना गौरवण्यात आले. डॉक्टर संचेती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. श्रीराम भट, व.दा. भट, चंद्रकांत शेवाळे, लीलाताई तोष्णीवाल, प्रतिभा मोडक, डॉक्टर सुरेंद्र राठी यावेळी उपस्थित होते. भाग्यसंकेत गौरव पुरस्कार सोहळा आपण सन्मानित करत आहोत डॉक्टर नागेंद्रजींना.
स्मृतिचिन्ह, शाल आणि 5,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंत्र वंदे मातरम, मंत्र वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वेद मंत्र मंत्र वंदे मातरम. डॉक्टर संचेती म्हणाले, ज्योतिषशास्त्रामुळे मनोबल वाढते. मानवावर येणारी संकटे आधीच कळल्यास त्याची मानसिक तयारी होते, त्यामुळे तो संकटांचा सामना करण्यास तयार राहतो, असेही ते म्हणाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी माणसांना राजसन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मराठी माणूस अनेक क्षेत्रात प्रगती करतो आणि यश संपादन करतो, पण जर आपल्या मराठी माणसाने त्याचे कौतुकही केले तर त्याची ताकद आकाशाला गवस निघालते आणि मराठी माणसाला हजार हत्तींचे बळ येते. मराठी माणसातील अनेक जण खूप कष्ट घेऊन बिकट परिस्थितीचा सामना करून किंवा आरामांचे आयुष्य सोडून आपल्या कार्यात यश मिळवतात आणि येणाऱ्या पिढीसमोर किंवा बाकीच्या कष्ट करणाऱ्या मराठी माणसांसमोर आदर्श ठेवतात, ध्येय सिद्धीचे उदाहरण समोर ठेवतात. अशाच यशस्वी मराठी माणसाला त्याच्या यशाबद्दल पाठीवर प्रेमाची आणि कौतुकाची थाप मिळावी या भावनेतून राज सन्मान पुरस्काराची सुरुवात केली. अशा कीर्तिमान लोकांचा गेले 2 वर्ष पुरस्कार देऊन त्याचप्रमाणे यावर्षीही राज सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरींचा आढावा घेऊन अशा मराठी माणसाचा गुणगौरव करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत वत्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मी भरत रसाळे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं आणि वित्त विभागाचं आमच्या खाजगी प्राथमिक शाळांच्याकडं अक्षम दुर्लक्ष झाल्यामुळं शालेय शिक्षण विभागाकडं आणि शासनाकडं अनेक मागण्या प्रलंबित आहेत. गेली 5-10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करूनही अनेक वेळा आंदोलन करून विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून देखील या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि त्यामुळं आज आम्ही शिक्षण संचालक कार्यालयापुढं राज्यस्तरीय धरणे आंदोलन करीत आहोत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचं शिक्षणविषयक धोरण हे नकारात्मक आहे. एकीकडं भारतामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडायची, पण जेव्हा शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र आर्थिक बाबीचं कारण सांगून या सगळ्या मागण्या अमान्य करायच्या, प्रलंबित करायच्या अशा प्रकारच्या धोरणाचा जाहीर निषेध या ठिकाणी मी समस्त शिक्षकांच्या वतीनं करतो. प्रामुख्यानं आजच्या या धरणे आंदोलनामध्ये आमची मागणी अशी आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेवकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. शिक्षण संच मान्यता नवा कायद्याप्रमाणे करावी. विना अनुदानित काळातील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावी. वैद्यकीय बिलांच्या परिपूर्तीची 100% रक्कम राज्य सरकारकडून मिळावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीने प्राथमिक शिक्षण संचालनालयासमोर धरणे आंदोलन केले. खाजगी प्राथमिक शाळांमधील महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रसूती रजा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून ग्राह्य धरावा. विद्यार्थ्यांना 1ली ते 8वी या वर्गात अनुत्तीर्ण न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आदी मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी प्राथमिक शिक्षण संचालकांना दिले. यावेळी सारंग पाटील, संतोष शेळीमकर, भरत रसाळे, विनायक नुकुलवार, JB मोराळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स
electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. ड्रीम ऑफ पेंटिंग तर्फे बालगंधर्व कलादालनात दुर्मिळ आणि गाजलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. रेब्रँटने काढलेले शहाजहान आणि दारा शुकोनचे दुर्मिळ चित्र, त्याचप्रमाणे व्हॅन गॉग, दा विंची, आल्फ्रेड सिसिली, क्लोद मोने, कोनराद मार्टिन्स अशा जगप्रसिद्ध कलाकारांनी काढलेली प्रसिद्ध चित्रे पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळाली आहे. या प्रदर्शनात इतिहासपूर्व गुंफा चित्रे, विख्यात चित्रकारांची उत्तम निसर्ग चित्रे, समुद्र चित्रे, स्थिर वस्तू चित्रण, रेखाटने यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकारांची संकल्पना चित्रे हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. या चित्र प्रदर्शनाद्वारे संकलित होणारा निधी स्नेहालय या संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या संस्थापिका राजलक्ष्मी भट यांनी सांगितले. हे प्रदर्शन 24 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10:30 वाजल्यापासून सर्वांसाठी खुले राहणार आहे. जागतिक कंबॅट स्पर्धेसाठी जयदेव मम्माणे यांची निवड करण्यात आली आहे. आशिया खंडातून बेल्ट रेसलिंग प्रकारात आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करणार असून बेल्ट रेसलिंग प्रकारात जयदेव ममाणे याने यापूर्वी 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारताचा गौरव वाढवला आहे. ही स्पर्धा दिनांक 18 ते 26 ऑक्टोबर दरम्यान सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे होणार असून बेल्ट रेसलिंग या क्रीडा प्रकारात भारतातून जयदेव ममाणे याचा क्रमांक वरचा आहे. कुस्तीच्या विविध प्रकारांपैकी बेल्ट रेसलिंग हा प्रकार आहे. यात दोन्ही खेळाडूंच्या कमरेला मोठा पट्टा बांधलेला असतो आणि या पट्ट्याला धरूनच प्रतिस्पर्ध्याचा पराभव करायचा असतो. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे रेसलिंगचे अध्यक्ष CA तांबोळी हे जयदेव ममाणे यांचे प्रशिक्षक आहेत. जयदेवला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व खर्च चिंचवडचे अवधूत चिटफंड उचलणार आहे. रशिया येथे होणाऱ्या जागतिक कंबॅट स्पर्धेत 15 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. त्यामध्ये ॲक्युडो, बॉक्सिंग, फेन्सिंग, जुदो, जुजित्सो, कराटे, केंडो, किक बॉक्सिंग, म्युथाय, सॅम्बो, सॅवाटे, सुमो, तायक्वांदो, रेसलिंग आणि वुशू इत्यादी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी 5 खंडातून जागतिक पातळीवर एका गटात फक्त 8 खेळाडू निवडले असून 2 खेळाडूंची निवड ग्रीन कार्डद्वारे करण्यात आली आहे. स्पर्धेचे रेफरी म्हणून मुख्तार तांबोळी हे काम पाहणार आहेत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.